नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश काळे. विद्यार्जन सायन्स अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपले सगळ्यांचे स्वागत. आपण युनिट्स अँड मेजरमेंट हा टॉपिक बघत आहोत. त्याच्यामधलं आपलं हे चौथं लेक्चर आजचं आणि यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत डायमेन्शनल ॲनालिसिस. डायमेन्शनल ॲनालिसिस हा एक मॅथमॅटिकल टूल आहे. याच्यावरनं बरेचसे क्वेश्चन्स आपल्याला सॉर्ट आउट करता येतात आणि आपल्याला माहिती आहे की डायमेन्शनल ॲनालिसिसवरती जर आपण बघितले प्रिव्हियस पेपर्स MST CET असेल, JEE नीट आणि बोर्ड याच्यामध्ये क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. सो आपल्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. आपण सुरुवात करूया डायमेन्शनल ॲनालिसिसला. डायमेन्शनल ॲनालिसिसला आपण मागच्याच क्लासमध्ये डायमेन्शन्स बघितले होते. आता आपण डायमेन्शनल ॲनालिसिस हा त्याच्यामधलाच पुढचा टॉपिक आपण डिस्कस करत आहोत. डायमेन्शनल ॲनालिसिस बघा, फिजिक्समध्ये नेचरमध्ये एखादा फिजिकल फिनॉमिना तुम्ही ऑब्झर्व करा, जे की न्यूटननं वेगवेगळ्या सायंटिस्टनं त्याला एक्सप्रेस केलं आहे. जसं की फिजिकल फिनॉमिनामध्ये पहिलाच आहे E = mc² असेल आणि एकदम सोपा जसं की फोर्स = मास × ॲक्सेलरेशन. ग्रॅव्हिटेशनच्या रिलेटेडचा हा फिनॉमिना G m1 m2 r² या टाईपमध्ये, बरोबर ना. हे पुढे तुम्हाला येणारच आहेत. टॉपिक वाईज हे येणार आहेत. हे न्यूटनच्या लॉमध्ये येईन, हे ग्रॅव्हिटेशनमध्ये येऊन जाईल, हे आणखी पुढे येऊन जाईल फिजिक्समध्ये. आता प्रत्येक इक्वेशन एका फिजिकल फिनॉमिनॉनला एक्सप्रेस करत आहे आणि त्याला एक्सप्रेस करण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये काही क्वांटिटीज वापरल्या, त्याला आपण फिजिकल क्वांटिटीज म्हणलं होतं. आजच्या ह्या क्लासमध्ये आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिस हा जो मॅथमॅटिकल टूल जो आहे तो फिजिक्समध्ये कशा टाईपमध्ये यूज करता येतो ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. म्हणजेच थोडक्यामध्ये मी म्हणू शकतो की ॲप्लिकेशन्स ऑफ द डायमेन्शनल ॲनालिसिस, जे की आपल्याला युजफुल आहेत बरेचसे क्वेश्चन्स सॉल्व्ह करण्यासाठी. ॲप्लिकेशन्स ऑफ DA लिहितो मी शॉर्टमध्ये, डायमेन्शनल ॲनालिसिस. कुठे कुठे यूज होतो बरं, किंवा आपण ह्याला असं म्हणू शकतो की ॲडव्हान्टेजेस ऑफ द डायमेन्शनल ॲनालिसिस. तर ह्याचा पहिलाच यूज आपण डिस्कस करूया ब्रॉडली. याच्यावरती एक क्वेश्चन पण आपण सॉल्व्ह करूया. काय लिहायचं आहे याच्यामध्ये? फॉर चेकिंग द, बघा, फॉर चेकिंग द करेक्टनेस ऑफ द इक्वेशन, करेक्टनेस ऑफ इक्वेशन. आता फिजिक्समध्ये अशा बरेचसे इक्वेशन्स आहेत आणि ते खरंच इक्वेशन करेक्ट आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण डायमेन्शनल ॲनालिसिसची मदत घेतो. कसं? याच्यामध्ये जर सांगायचं असेल तर याच्यामध्ये एक सब पॉईंट येतो, तो त्याला आपण फोरियर्स प्रिन्सिपल ऑफ, बघा, एक सायंटिस्टचं नाव आहे फोरियर्स, त्याचं हे प्रिन्सिपल फोरियर्स प्रिन्सिपल ऑफ, त्याला आपण म्हणतो डायमेन्शनल, त्याच नावाने आहे ते डायमेन्शनल होमोजिनिटी. होमोजिनिटी म्हणजे सेम असणं, होमोजिनिटी या नावाचं एक प्रिन्सिपल आहे. ते नाही ध्यानात ठेवलं तरी चालेल, काही अडचण नाही आहे. बट नेमकं काय सांगतं बरं हे प्रिन्सिपल? बघा, ह्या प्रिन्सिपलच्या अकॉर्डिंगली आपण असं म्हणतो, बघा, कुठल्याही एखाद्या इक्वेशनमध्ये आपण बघितलं तर आपल्याला एक डावी साईड दिसते आणि एक उजवी साईड दिसते, LHS आणि RHS या टाईपमध्ये. ओके, आता LHSमध्ये काही पॅरामीटर असू शकतो, जसं की वरती E आहे, खालती F आहे, आणखी खालती F आहे. तर ह्याच्यामध्ये ह्या प्रिन्सिपलच्या म्हणण्याप्रमाणे असं असतं, डायमेन्शन्स ऑफ LHS लेफ्ट हँड साईड क्वांटिटीज इक्वल्स टू काय असायला पाहिजे? डायमेन्शन्स ऑफ RHS राईट साईड क्वांटिटीज. सगळ्या मिळून जे काही डायमेन्शन बनणार आहे उजव्या साईडचं आणि जे काही डायमेन्शन असणार डाव्या साईडचं, जर हे इक्वल आलं तर आपण असं म्हणतो की ते इक्वेशन करेक्ट आहे. इथं लिहिणं आपण फॉर चेकिंग द करेक्टनेस ऑफ द इक्वेशन. मग इक्वेशन कसं चेक करणार? आपल्या एक्झाममध्ये एखादं इक्वेशन देतील ते आणि सांगतील की हे फोर्स आहे, हे मास आहे, हे ॲक्सेलरेशन आहे, सगळ्या गोष्टी सांगतील त्याच्याविषयीच्या आणि विचारतील की करेक्ट आहे की नाही, किंवा आणखी याच्यावरती वेगवेगळे क्वेश्चन्स जे की आपण अपकमिंग क्लासेसमध्ये बघणार आहोत. जर डायमेन्शन्स ऑफ LHS = डायमेन्शन्स ऑफ RHS जर येत असेल तर आपण म्हणणार आहोत की ते इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे. आणि त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की फोरियर्स प्रिन्सिपल ऑफ डायमेन्शनल होमोजिनिटीसुद्धा फॉलो होत आहे. ओके, चला लगेच पुढच्या पॉईंटमध्ये आपण एक एक्झाम्पल घेऊया हे चेक करण्यासाठी. लगेचच एक्झाम्पल माझ्याकडे आहे V = A + BT. एक्झाम्पल नंबर 1. एक्झाम्पल नंबर 2 लगेचच ॲज अ पार्ट ऑफ प्रॅक्टिस. एक्झाम्पल माझ्याकडे आहे V = UT + ½ AT². आता हे जर इक्वेशन माहिती असेल तुम्हाला की हे करेक्ट आहे, बट समजा मला हे माहीतच नाही किंवा एखाद्या स्टुडंटला माहीतच नाही आहे आणि याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत, याच्यामध्ये V सांगितलं आहे, फायनल व्हेलॉसिटी सांगितलं आहे आपल्याला, काही असू द्या, व्हेलॉसिटी आहे ते, आपल्याला व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स माहिती आहेत. U इनिशियल व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी आहे, फायनल असू द्या की इनिशियल असू द्या की इन्स्टंटेनियस असू द्या, व्हेलॉसिटी आहे. दोन्ही केसमध्ये काय भेटतं आपल्याला?
युनिट याचं मीटर पर सेकंद आणि याचे डायमेन्शन्स काय भेटतात आपल्याला माहिती आहे आपल्याला. इथं यम आहे आणि हे यम आहे, इथं कन्फ्युजन नको. हे यम मासचं आहे कॅपिटल, हे यम स्मॉल मीटरचं आहे. ओके, इथं के जी नाही आहे, के जी नाही म्हणून यमच्या डोक्यावर 0, L1 असणार आहे ह्या यममुळं. इथं पर सेकंद आहे तर T-1 या टाईपमध्ये टाईमसाठी. हे आपले आले वेलॉसिटीचे डायमेन्शन्स. नंतर त्यांनी व्ही विषयी सांगितले, यू विषयी सांगितले, हे टी विषयी नाही सांगितलं. चला, टी आहे बघा टाईम, आणि टाईमचे डायमेन्शन्स, टाईम मोजतो आपण सेकंडमध्ये आणि याचे आपण डायमेन्शन्स लिहितो हे टी. नुसतं टी लिहिणं काय किंवा T1 लिहिणं काय एकच. पुढे त्यांनी मेन्शन केलं आहे ए विषयीचं. ए आहे आपल्यासाठीचं ॲक्सलरेशन. हे घ्या ॲक्सलरेशन. ओके, एका पर्टिक्युलर फोर्समुळे तयार झालेलं ॲक्सलेशन असतं ते. ॲक्सलेशनला आपण एक्सप्रेस करतो, कसं एक्सप्रेस करतो, हे मीटर पर सेकंद स्क्वेअरमध्ये. मग याचे डायमेन्शन्स काय असतील, याच्यामध्ये कुठं के जी नाही आहे, 0. इथं हे L1 आणि इथं हे T-2, कारण खाली स्क्वेअर आहे, वरती गेल्यानंतर -2 होऊन जाईल. हा सगळा गिवन डेटा आहे. आपल्याला चेक करायचं LHS = RHS येऊन जातं का. ओके, हा आपला पहिला याच्यामधलं पहिलं टार्गेट. आता हे इक्वेशनमध्ये काय दिलं आहे बरं, हे इक्वेशनमध्ये असंच त्यांनी सांगितलं आहे बघा. एक ॲडिशनल इक्वेशन घेतलं आहे मी, याच्यावरून आपल्याला काही ठराविक माहिती काढायची आहे. कुठली माहिती काढायची आहे बोलतो मी याविषयीसुद्धा. सिमिलर टाईपच्या फिजिकल क्वांटिटीज आपण ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट करू शकतो. सिमिलर टाईपच्या क्वांटिटीज ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट करू शकतो. आपलं रेग्युलर एक्झाम्पल जसं की 4 किलो टोमॅटो, 2 किलो कांदे, 1 किलो बटाटे यांना मी ॲड करू शकतो, कारण के जी आहे सगळ्यांचं युनिट. बट मी त्याच्या अपोजिटमध्ये जसं की 4 किलो कांदे, 2 मीटर काय हाईट आणि 3 लिटर काहीतरी ऑइल, ह्या तिघांना मी ॲड नाही करू शकत. बरोबर की नाही, कारण ह्या सिमिलर टाईपच्या फिजिकल क्वांटिटीज नाही आहेत त्या. बरोबर ना, त्यांचे डायमेन्शन्स वेगळे किंवा आपण म्हणू शकतो त्यांचे युनिट्स वेगळे आहेत, म्हणून त्यांना मी ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट करू शकत नाही. हा एक तुम्हाला नोट म्हणून एक रूल लिहिणं अपेक्षित आहे की आपण सिमिलर टाईपच्या फिजिकल क्वांटिटीजला आपण ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट करू शकतो. सिमिलर टाईप ऑफ फिजिकल क्वांटिटीज कॅन बी ॲडेड और सबस्ट्रॅक्टेड, या टाईपमध्ये और सबस्ट्रॅक्टेड. बघा, जसं की हे समजून सांगण्यासाठीच मी हे बाजूचं एक्झाम्पल घेतलं आहे. याच्यामध्ये इथं आहे व्हेलॉसिटी. ओके, इथं आहे एक काहीतरी दिलं माहीत नाही आता, आणि इथं आहे BT. आता ह्याचा मिनिंग काय झाला बरं, याचा मिनिंग आपलं प्रिन्सिपल नंबर 1 किंवा ॲप्लिकेशन नंबर 1 त्यावरनं आपण सांगूयात. याच्याविषयी आपण थोडंसं होल्ड करूयात, याला सॉल्व करूयात आपण. चला, याच्यामध्ये लावूया आपलं हे प्रिन्सिपल. डायमेन्शन ऑफ, मी शॉर्टमध्ये लिहितो आहे, डायमेन्शन्स ऑफ LHS = डायमेन्शन्स ऑफ RHS या टाईपमध्ये यायला पाहिजे आपल्याला, या इक्वेशनवरनं यायला पाहिजे. इथं काय आहे, V = UT + ½ AT² या टाईपमध्ये आहे. बघा, UTला मी ½ AT² सोबत ॲड करतो आहे, म्हणजे काय बरं, म्हणजे काय, हे सिमिलर टाईपच्या क्वांटिटीज असायलाच पाहिजे त्या. UT आणि ½ AT² यांना मी सोबत ॲड करतो आहे, म्हणजे सिमिलर टाईपच्या क्वांटिटीज असायला पाहिजेत. पण त्याच्याही अगोदर हे येतं आहे का बघूया. अगोदर हे इक्वेशन करेक्ट आहे की नाही हेच माहीत नाही आहे मला. मग मी काय करणार, डायमेन्शन्स ऑफ LHS = डायमेन्शन्स ऑफ RHS. RHSमध्ये एक ही क्वांटिटी घेतो मी थोड्या वेळाकरता. मग काय करतो, डायमेन्शन्स ऑफ LHS = डायमेन्शन्स ऑफ RHS येतं आहे का हे चेक करतो मी एकदा इथं. चला, याच्यामध्ये थोडंसं वरती याला शिफ्ट करूया आपण आणि करूया चेक याच्यामध्ये. मग इथं तुम्ही डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी = डायमेन्शन्स ऑफ काय यायला पाहिजे इथं, हे UT. आणखी इक्वल्स टू तुम्ही डायमेन्शन्स ऑफ काय लिहायला पाहिजे इथं मी, ½ AT². तुम्ही म्हणताल हे इक्वल्स टू का लिहिलं बरं, इथं प्लस का नाही लिहिलं, कारण ही क्वांटिटी आणि ही क्वांटिटी सेम असणार म्हणूनच तर आपण ॲड केलं आहे. 4 किलो कांदे, 2 किलो बटाटे त्यांना मी ॲड करू शकतो, म्हणजे ही क्वांटिटी आणि ही क्वांटिटी सारखी असणार, म्हणजे याचं युनिट आणि याचं युनिट सेम असायला पाहिजे. बरोबर की नाही. 4 किलो कांदे, 2 किलो बटाटे या टाईपमध्ये मी ॲड करतो आहे, म्हणजे याचा युनिट आणि याचा युनिट किंवा याचे डायमेन्शन्स आणि याचे डायमेन्शन्स सेम असायला पाहिजेत, म्हणूनच तर मी असं ॲड करू शकतो, अन्यथा मी ॲड नाही करू शकत. जसं की या केसमध्ये आपण चेक करूया आता हे असं सॅटिस्फाय होतं आहे कसं. डायमेन्शन्स ऑफ वेलॉसिटी सांगा, वेलॉसिटीचे डायमेन्शन्स काय आहेत आपण बघितलं आहे. वेलॉसिटीचं युनिट आहे बघा मीटर पर सेकंद. मीटर म्हणलं की हे M0, कारण त्यात के जी नाही आहे, हे L1 आणि हे T-1 हे आले वेलॉसिटीचे डायमेन्शन्स. इक्वल्स टू येतं आहे का चेक करूया आपण. डायमेन्शन्स ऑफ UT, आता U मधलं वेलॉसिटी आहे,
ओके, मग व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स काय आले, m0 L1 हे t-1. त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये काय आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये टाईम आहे, टाईम. मग टाईम इथं t1 लिहितो मी. ओके, इक्वल्स टू डायमेन्शन्स ऑफ हाफ AT², डायमेन्शन्स ऑफ हाफ AT². आता हे हाफचे डायमेन्शन्स काय असणार आहेत बरं, हाफला डायमेन्शन्सच नाही, हाफ कॉन्स्टंट आहे, तो पुढे नाही लिहिलं तरी चालतो आपल्याला. हां, इथं काय आहे, ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन कशामध्ये असतं, हे मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये असतं. डायमेन्शन्स आपल्याला माहिती त्याचे. मग चला ॲक्सलरेशनचे डायमेन्शन्स लिहितो मी, m0 याच्यामध्ये हे L1 आणि हे t-2. त्याच टाईपमध्ये इकडे काय आहे, t² आहे, म्हणजे हा t² या टाईपमध्ये आलं आहे. करूया लगेच पुढची स्टेप चेक करूया आपण. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे डायमेन्शन्समध्ये आपण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करू शकतो. हा पुढचा रूल आहे जे की मी तुम्हाला लिहून देणार आहे. डायमेन्शन्समध्ये बघा, डायमेन्शन्समध्ये म्हणतो मी, डायमेन्शन्समध्ये मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन आपण करू शकतो, पण डायमेन्शन्समध्ये ॲडिशन नाही करू शकत आपण, बरोबर ना. डायमेन्शन्सची सबस्ट्रॅक्शन नाही करू शकत आपण. डायमेन्शन्स म्हणतो मी आत्ता बोलताना, अगोदर काय बोललो होतो, फिजिकल क्वांटिटीज, सिमिलर टाईपच्या फिजिकल क्वांटिटीजला ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट करू शकतो आपण. पॉईंट वेगवेगळे आहेत, फिजिकल क्वांटिटीज आणि इकडे मी डायमेन्शन्स बोलतो आहे. चला या केसमध्ये आपण चेक करूया आपलं लेफ्ट अँड राईट साईड इक्वल येते की कसं. याच्यामध्ये काय आलं, हे m0 हे L1 आणि हे t-1. ओके, इक्वल्स टू काय, हे इक्वल्स टू हे m0 याच्यामध्ये इकडं L1 आहे, इकडं t आहे, इकडं t आहे, बेस सेम आहे म्हणून एकच t लिहिलं. बट इकडं -1 आहे, इकडं +1 आहे, हे आलं 0. म्हणजे इथंच तर आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये समजलं आहे LHS इज नॉट इक्वल्स टू RHS. आता पुढे बघूया आपण. हे m0 हे L1 आणि हे t इथं येऊन जाणार आहे, हे 0, कारण इथं +2 आणि इकडं -2. ह्या दोघांचे डायमेन्शन सेम आलेत, हे दोघांचे डायमेन्शन सेम आलेत, म्हणजे सेम टाईपच्या फिजिकल क्वांटिटी आहेत, एवढं तर करेक्ट आहे. बट इक्वेशन नाही करेक्ट. कसं काय नाही करेक्ट, LHS इज नॉट इक्वल्स टू RHS. LHSचे डायमेन्शन्स RHSचे डायमेन्शन सेम नाही आहेत, बरोबर ना. मग हे इक्वेशन कसं असतं, जर तुम्हाला आठवत असेल तर इक्वेशन असं नसतं. इक्वेशन असतं या टाईपमध्ये, S इक्वल्स टू UT प्लस हाफ AT². हे करेक्ट इक्वेशन आहे. ओके, याच्यामध्ये तुम्ही चेक करून बघू शकता. S म्हणजे डिस्प्लेसमेंट असतं, हे UT प्लस हाफ AT². याचे डायमेन्शन्स तुम्हाला सेम येऊन जातील. ओके, थोडा कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम होता, बट चला आपला हा सॉल्व्ह झाला आहे. नेक्स्ट, आता याचीच मदत बघूया आपण कसं करतो. या केसमध्ये काय लिहिलं मी इथे, V इक्वल्स टू A प्लस BT असं लिहिलं आहे मी, आणि समोर काय लिहिलं होतं, सिमिलर टाईप ऑफ फिजिकल क्वांटिटी कॅन बी ॲडेड ऑर सबस्ट्रॅक्टेड. म्हणजे A ही एक फिजिकल क्वांटिटी आहे आणि BT मिळून ही एक फिजिकल क्वांटिटी आहे. ह्या दोघांना मी ॲड करतो, म्हणजे ह्या सेम टाईपच्या क्वांटिटीज आहेत. आता आपल्या रूलप्रमाणे डायमेन्शन्स जे व्हीचे डायमेन्शन्स असणार तेच एचे डायमेन्शन्स असणार. हा जो रूल आहे ना, अननोन क्वांटिटी डायमेन्शन्ससुद्धा फाइंड आउट करतो बघा. आता अननोन म्हणजे कसं, एक्झाम्पल हाच क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये दिला आहे. ओके, त्यांनी मेन्शन केलं की इथं हे व्ही जे आहे ती व्हेलॉसिटी आहे. ओके, व्ही जे आहे ती व्हेलॉसिटी आहे, आणि इथं हे टी जे आहे तो टाईम आहे. बट त्यांनी ए आणि बी विषयी काहीच बोललं नाही. त्यांनी विचारले ए आणि बीचे डायमेन्शन्स फाइंड आउट करा म्हणून. किती सोपा क्वेश्चन होऊ शकतो हा. आपलं प्रिन्सिपल लगेच आपण अप्लाय करू याला, डायमेन्शनल होमोजिनिटीचं किंवा पहिलं आपलं ॲप्लिकेशन. बघा, याच्यामध्ये पहिली स्टेप काय लिहिणार मी, असं लिहिणार, डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी इक्वल्स टू, सांगा डायमेन्शन्स ऑफ काय लिहिणार मी, हे ए. आता ए मला काही माहीतच नाही आहे. इक्वल्स टू मी लिहिणार, का बरं, कारण याचे डायमेन्शन सेम पाहिजेत. याचे डायमेन्शन सेम पाहिजेत. इथं लिहिणार मी डायमेन्शन्स ऑफ हे बीटी या टाईपमध्ये. आता तुम्ही म्हणाल हा एक वेगळा क्वेश्चन होता आणि हा एक वेगळा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन चेक करण्यासाठी तुम्हाला विचारला आहे. हा क्वेश्चन जो आहे ना, हा क्वेश्चनचं स्टेटमेंट जर सांगायचं असेल, चेक द करेक्टनेस ऑफ द फॉलोइंग इक्वेशन, तो हा क्वेश्चन. ओके, ह्या क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, ह्या क्वेश्चनमध्ये असं विचारलं की एक तुम्हाला इक्वेशन दिलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला विचारलं आहे की ए आणि बीचे डायमेन्शन्स फाइंड आउट करा म्हणून. म्हणजे हे इक्वेशन ऑलरेडी करेक्ट आहे. फक्त तुम्हाला ए आणि बी विषयीची माहिती विचारली आहे. व्हेलॉसिटी दिला आहे, टी टाईमसुद्धा दिला आहे आपल्याला, म्हणून मी हे पुढचं आन्सर तयार करत आहे याचं. आता बघा, डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी इक्वल्स टू डायमेन्शन्स ऑफ ॲक्सलरेशन. आता वरच्या साईडला जाऊया आपण, खाली येण्यापेक्षा रेग्युलर. डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी सांगा, याच्यामध्ये हे m0 हे L1 आणि हे t-1 आलं. हे लेफ्ट साईडला लिहिले आपण. इक्वल्स टू डायमेन्शन्स ऑफ ॲक्सलरेशन आहे काय ते नाही, ए कॉन्स्टंट आहे, त्याचे सुद्धा डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे आपल्याला. चला, एचे डायमेन्शन्स माहीत नाहीत मला, इथं येतो डायमेन्शन्स ऑफ ए. आलं की आन्सर, डायमेन्शन्स ऑफ ए इक्वल्स टू हे आहे. आलं आन्सर आपलं याचं.
काय अडचण आहे. हे बघा ना, दिस इक्वल्स टू दिस, हे बरोबर काय होतं, हे होतं. आता मला हे माहिती आहे तर हे भेटलं मला याचं आन्सर. डायमेन्शन्स ऑफ एचे डायमेन्शन्स काय आले, हे आले. काय अडचण, म्हणजे इथं मी सेपरेट लिहू शकतो. एचे डायमेन्शन्स काय आले, जे व्हेलॉसिटीचे आहेत तेच एचे आले. बघा ॲप्लिकेशन किती ब्रॉड होऊ शकतं याचं तुमच्यासमोरचं एक्झाम्पल. हां, नंतर डायमेन्शन्स बी टीचे डायमेन्शन्स कसे काढायचे आता चला बघूया आपण पुढे. मी याच्यामधलं काय करतो, एक कुठलंही घेतो, डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी इक्वल्स टू डायमेन्शन्स ऑफ बी टी हे लिहितो मी अगोदर. ठीक आहे, डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी इक्वल्स टू डायमेन्शन्स ऑफ बी टी असं लिहिलं. वरती जातो आहे मी आता. आता याच्यामध्ये डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी माहिती आहे मला, M0 L1 आणि T-1. ओके, हे पण ओके आहे. नंतर डायमेन्शन्स ऑफ बी टी, त्यामधलं बी माहीत नाही आहे, टी माहिती आहे मला. चला डायमेन्शन्स ऑफ, इथं बी लिहिलं, हे दोघं मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत. टीचं माहिती आहे तर मी लिहून टाकतो डायमेन्शन, हे टीच्या डोक्यावरती एक ठेवतो कारण तो टाईम आहे, टाईम स्क्वेअर नाही, टाईम आहे नुसता. ओके, इकडचा T1 त्याला मी इकडं घेऊन येऊ शकतो. डायमेन्शन्समध्ये मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन पॉसिबल आहे, हे होऊ शकतं, हे काहीच अडचण नाही. म्हणजे मी इकडच्या टीला इकडं आणतो, इकडं काय लिहू शकतो मी, डायमेन्शन्स ऑफ हे बी आणि ह्या टीला इकडं घेऊन आलो तर बघितलंच तर आपण काय होईल, हे M0 हे L1 हे T-1 आणि इकडचं काय आहे, हे T1. हे T1ला आणखी वर घेऊन जातो मी, हे घ्या M0 L1 आणि हे खालचं टी वरती गेलं म्हणजे -2 झालं या टाईपमध्ये. बघा ना, मी ॲडिशन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करू शकतो मी याच्यामध्ये. हे आले आपले डायमेन्शन्स ऑफ बीचे डायमेन्शन्स भेटले मला, एचे डायमेन्शन्ससुद्धा भेटले. बघा पहिला रूल काय होता आपला, फॉर चेकिंग द करेक्टनेस ऑफ द इक्वेशन. आपण 2 एक्झाम्पल्स बघितले. एका एक्झाम्पल्समध्ये काय केलं आपण, करेक्टनेस आपण चेक केला LHS इक्वल्स टू RHS ना, आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये काय केलं आपण, तेच प्रिन्सिपल वापरलं. कशासाठी वापरलं, एक अननोन फॅक्टरचे डायमेन्शन्स फाइंड आउट करण्यासाठी, ए आणि बीचे डायमेन्शन्स फाइंड आउट करण्यासाठी. एक त्यानेच करेक्ट इक्वेशन दिलं आहे आणि त्यावरून आपण ए आणि बीचे डायमेन्शन्स फाइंड आउट केले. हा झाला आपला पहिला ॲप्लिकेशन, बेस्ट ॲप्लिकेशन. याच्यानंतर दुसरं ॲप्लिकेशन आहे याचं. काय याचं दुसरं ॲप्लिकेशन, बघा चेक करा. दुसरं ॲप्लिकेशन, सेकंड ॲप्लिकेशन, फॉर कन्व्हर्जन ऑफ द युनिट्स, फॉर कन्व्हर्जन ऑफ युनिट्स आपण डायमेन्शनल ॲनालिसिस हा टूल वापरतो. कसं बरं, कुठले युनिट्स कन्व्हर्ट करायचे आहेत आपल्याला. बघा कुठलीही फिजिकल क्वांटिटी असेल तर त्याला आपण कसं एक्सप्रेस करतो, N × U ने एक्सप्रेस करतो आपण. आता एक्झाम्पल, आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन असा विचारला आहे, 1 न्यूटन इक्वल्स टू डॅश डॅश डायन, DYNE डायन. ओके, म्हणजे कन्व्हर्जन ऑफ युनिट्स म्हणजे कसं, समजा आपल्याकडं माहिती आहे आपल्याला, नाहीतरी आपल्याकडं कुठल्या कुठल्या सिस्टम आहेत, SI सिस्टम असते, CGS सिस्टम असते युनिट्सची, MKS सिस्टम असते युनिट्सची आणि FPS सिस्टम असते युनिट्सची. ओके, जसं की आपल्या याच्यामध्ये युनिट्स कन्व्हर्ट करायचे आहेत किंवा इथून इकडं आपले युनिट्स कन्व्हर्ट करायचे आहेत किंवा आणखी SI मधनं MKSमध्ये जायचं आहे किंवा SI मधनं FPSमध्ये जायचं आहे किंवा वायसा वारसा कन्व्हर्जन करायचं आहे आपल्या युनिट्सचं. तुमच्या समोरचं एक बेस्ट एक्झाम्पल, 1 न्यूटन बरोबर डॅश डॅश डाईन. आता सांगा हा कन्व्हर्जन फॅक्टर जो की एक्झाममध्ये विचारला जातो. किंवा आणखी ह्याच्या व्यतिरिक्तही बरेचसे काही फॅक्टर्स आहेत. एकदम सोपा घ्यायचा असेल तर 1 सेंटीमीटर इक्वल्स टू डॅश डॅश मीटर या टाईपमध्ये. किंवा ह्याच्यामध्ये मी असं लिहू शकतो, 1 सेंटीमीटर स्क्वेअर इक्वल्स टू डॅश डॅश, काय लिहू शकतो, किलोमीटर. हे मधलं काय आहे, मधलं किती आहे हे काढण्यासाठी सुद्धा आपण डायमेन्शनल ॲनालिसिस DA चा यूज करत असतो. कसं करायचं बघा, हे फिजिकल क्वांटिटी आहे. फिजिकल क्वांटिटी कोस्ट काय असतं, N × U. आता हे न्यूटन काय आहे, एक युनिट आहे, SI युनिट आहे फोर्सचं. आणि हे डायन काय आहे, हे सुद्धा एक युनिट आहे, फोर्सच युनिट आहे, बट CGS सिस्टममधलं आहे, ते CGS सिस्टममधले आहे. आता CGS सिस्टममध्ये काय असतं, CGS, C मध्ये असतं सेंटीमीटर, G मध्ये असतं ग्राम आणि S मध्ये असतं सेकंड. ओके, आता हे कसं कन्व्हर्जन करायचं यासाठी डायरेक्टली तुम्हाला एक फॉर्म्युला, काय फॉर्म्युला आहे तो, फिजिकल क्वांटिटी तर सेमच आहे बघा. फिजिकल क्वांटिटी काय आहे बरं, फोर्स आहे. मग त्या फोर्सला तुम्ही SI सिस्टममध्ये न्यूटन म्हणता आणि CGS सिस्टममध्ये त्याला डायन म्हणता, म्हणजे त्याची मॅग्निट्यूड एक्सप्रेस करण्यासाठी. फिजिकल क्वांटिटी तर एकच आहे म्हणून मी असं लिहू शकतो, एकच फिजिकल क्वांटिटी ना, तर ह्याच्यामध्ये मी असं लिहू शकतो, N1 U1 इक्वल्स टू N2 U2 या टाईपमध्ये. काहीच अडचण असायला पाहिजे याच्यामध्ये.
मग आता याच्यामध्ये हे N1 काय आहे, U1 काय आहे बघूया. N1 म्हणजे काय, एक 1 आहे, न्यूमरिकल व्हॅल्यू होती. U1 म्हणजे हे युनिट आहे, 1 न्यूटन बरोबर. हे डॅश डॅश म्हणजे N2ची व्हॅल्यू काढायची तुम्हाला, डॅश डॅश इथं डायन, DYN डायन, हे N2ची व्हॅल्यू काढायची आहे. मग कशी काढायची, चला करूया आपण कन्व्हर्जन याच्यामध्ये. चला मागच्या क्लासला तुम्ही आठवा, न्यूटन कसं लिहिलं होतं आपण, न्यूटनला कसं लिहिलं होतं आपण, आपल्याला माहिती फोर्स इक्वल्स टू काय असतं, हे mg असतं. आणि mg एमला एक्सप्रेस करतो KGमध्ये आणि जीला एक्सप्रेस करतो हे मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये. म्हणजे याचे डायमेन्शन्स आपण लिहू शकतो का, लिहू शकतो. हे घ्या M1 L1 हे T-2 या टाईपमध्ये इक्वल्स टू डॅश डॅश लिहिण्यापेक्षा मी काय लिहितो, हे N2 लिहितो, बरोबर ना. हा तर आपला क्वेश्चन आहे, इथं हा N2 लिहिला मी. ओके, हे 1 आहे, हे 1 आहे, बट इथं 1 लिहायची गरज नाही आपल्याला. ओके, N2 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हे U2 काय आहे, हे डायन आहे. आता डायन काय असतं बरं, हे CGS युनिट आहे, CGS युनिट आहे. मग CGS युनिट म्हणल्यानंतर इथं काय आलं, हे KG आलं. CGSमध्ये काय असतं KGचं बघा तुम्ही आठवा, CGSमध्ये काय असते KGच्या मोबदल्यात, तर CGSमध्ये असते ग्राम, इथं ग्राम लिहिलं आहे या टाईपमध्ये. तिथं काय आहे, मीटर आहे, मीटर आहे. इकडं काय असणार आहे, C कशासाठी असतं, सेंटीमीटरसाठी असतं, हे घ्या सेंटीमीटर. तिथे काय आहे, सेकंड आहे, इथं काय, इथं सेकंडच असते, हे घ्या सेकंड स्क्वेअर जशाच तसं. काही अडचण तर नसायला पाहिजे याच्यामध्ये. एक सांगितलं आहे तुम्हाला याच्यामध्ये मी. चला याच्यामध्ये मी लिहितो हे M1 L1 आणि हे T-2 असंच लिहिलं मी, काहीच फरक नाही केला. फक्त हे SI मध्ये आहे म्हणून याला मी M1 L1 T1 लिहितो आणि हे CGSमध्ये आहे म्हणून मी याला M2 L2 T2 लिहितो. नाही तर तुम्ही इथं कॅन्सल करा, LHS इक्वल्स टू RHS, इकडचं M1 तिकडचं L1 कॅन्सल, इकडचं कॅन्सल, असं नाही पाहिजे आपल्याला. आता पुढे एक छोटीशी स्टेप काढायचं आहे, काय मला N2 काढायचं आहे. बाकीच्या ह्या क्वांटिटीजला काय करतो मी, इकडे आणतो. इकडे आणल्यानंतर कसं ॲडजस्ट करतो, मासच्या खाली मासलाच ॲडजस्ट करतो. इथं M1 आहे, इथं M1 आहे, इथं 1 आहे, 1 आहे, चालतं आहे. नंतर इथं काय L1 आहे, ठीक आहे, L1 L1 आपण इथं काय हे L2, हे इकडचं डोक्यावरचं L1. नंतर इकडचं हे T1 स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहे. इकडं हे T2 मायनस आहे, मायनस आहे. इकडं हे T2 हे -2 याच्यामध्ये. आता जर आपण बघितलं या केसमध्ये बघा, हे सगळं कसं आहे, SI मधलं आहे, SI मधलं आहे. म्हणजे कसं, हे KG मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, इकडं कसं आहे ग्राम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. मग आता हे M1 आणि हे इकडचं M2, सॉरी इकडचं M1 आणि इकडचं M2 ॲक्च्युली हे वेगळं आहे. बघा 1 किलोग्राम बरोबर 1 ग्राम असं होऊ शकतं का, कॅन्सल तर नाही होणार ते, त्यामध्ये काही रिलेशन आहे. कसं रिलेशन आहे, चला थोडंसं आपण याला एक्सटेंड करूया. बघा याचे रिलेशन्स कसे कसे आहेत ते आपल्याला समजून येतील. इथं 1 किलोग्राम बरोबर 1 kg बरोबर आपण काय लिहू शकतो, याच्यामध्ये 1000 ग्राम लिहू शकतो. ओके, हे पहिलं कन्वर्जन. 1 मीटर बरोबर आपण किती सेंटीमीटर लिहू शकतो, 100 सेंटीमीटर आपण इथं लिहू शकतो, काही अडचण नाही आहे. आणि सेकंड्ससाठी 1 सेकंद, इकडचं सेकंद काय आणि इकडचं सेकंद काय सेमच आहे, म्हणून आता इथं आपण डायरेक्टली ठेवू शकतो या व्हॅल्यूज. बघा M1 कुठलं, हे KG मधलं आहे, हे KG मधलं मी जशाच तसं ठेवतो. इथं काय होतं बरं, इथं हे ग्राम असणार आहे. ओके, आणखी एक स्टेप वाढवतो वाटलंच तर. इकडं लेंथ कशी आहे मीटरमध्ये, इकडं लेंथ आहे सेंटीमीटरमध्ये, इकडं हे सेकंड आणि इथं हे सेकंड ॲज इट इजच आहे. चला याचं कन्व्हर्जन, आता कन्व्हर्जन करूया आपण. 1 किलोग्राम इथं काय येणार आपलं, हे 1000 काय येणार, हे ग्राम, आणि खाली असलेले हे ग्राम जशाच तसं. इथं मीटर, इथं काय येणार आपलं, हे 100 सेंटीमीटर, आणि इथं हे ॲज इट इज सेंटीमीटर. इथं 1 सेकंड आणि इथं हे 1 सेकंड, सेकंड कॅन्सल, सेंटीमीटर कॅन्सल, ग्राम कॅन्सल. हे 1000 इंटू 100 किती आलं, हे 10⁵ आलं. बघा चेक करा, इकडचे हे 3 0, इकडचे हे 2 0, 10⁵ आलं. म्हणजे N2ची व्हॅल्यू किती आली आपली, N2ची व्हॅल्यू आली 10⁵. म्हणून इथं आपण आपली ही रिकामी जागा भरू शकतो. इथं आहे 10⁵. झालं ॲप्लिकेशन याचं, हे आपलं त्याचं नेक्स्ट ॲप्लिकेशन. या टाईपमध्ये आपण युनिट्सच्या कन्व्हर्जनसाठी आपण डायमेन्शनल ॲनालिसिसची मदत घेऊ शकतो. नंतरचं याचं थर्ड ॲप्लिकेशन आहे, जे की बोर्ड एक्झाम्समध्ये, कन्व्हेन्शनल एक्झाम्समध्ये आपल्याला विचारलं जातं, ते आहे याचं. चला नेक्स्ट थर्ड ॲप्लिकेशन, डिरायविंग द इक्वेशन बिटवीन फिजिकल क्वांटिटीज.
युझिंग डायमेन्शनल ॲनालिसिस टूल. म्हणजे आपण इक्वेशन्स डिराईव्ह पण करू शकतो का? यस, इक्वेशन्स आपण नवीन इस्टॅब्लिशसुद्धा करू शकतो. जे ऑलरेडी अवेलेबल असतात तेच करतो आहे आपण, बाकी काही नाही. समजा काही इक्वेशन्स मला माहीतच नाहीत, रिलेशन्स कसे आहेत, बट मला डायमेन्शनल ॲनालिसिस हा फंडामेंटल टूल पक्का माहिती आहे. मग त्या डायमेन्शनल ॲनालिसिसच्या मदतीने मी इक्वेशन्ससुद्धा डिराईव्ह करू शकतो, काही क्वांटिटीजमध्ये रिलेशन इस्टॅब्लिश करू शकतो. एक्झाम्पल, बेसिक एक्झाम्पल आहे, हे सर्वत्रच घेतलं जातं सगळ्याच रेफरन्स बुक्समध्ये. फोर्स ऑन द पार्टिकल, बघा, फोर्स ऑन पार्टिकल डिपेंड्स अपॉन काय, ह्याच्यामध्ये पहिला आहे ए, मास ऑफ द पार्टिकल अँड ॲक्सलरेशन ऑफ द पार्टिकल. बी काय दिलं आपल्याला, हे ॲक्सलरेशन ऑफ पार्टिकल या टाईपमध्ये. तर या टाईपचे इक्वेशन्स क्वेश्चन्स कसेही असू द्या, त्यांचा एकच सोल्युशन आहे. काय करायचं, पहिली स्टेप बघा, आपल्याला सोल्युशन्स पाहिजे ना, याचं सोल्युशन्स पाहिजे ना. ह्यांनी काय विचारलं आहे, काय दिलं आहे, नाहीतरी फोर्स दिला आहे. ओके, फिजिकल क्वांटिटीज आपल्याला चेक करायच्या आहेत, कुठल्या आहेत तर. नंतर मास आहे आणि नंतर ॲक्सलरेशन आहे. बस, याच्यामध्ये 3 फिजिकल क्वांटिटीज आहेत. आता फोर्स ही एक फिजिकल क्वांटिटी आहे, ती मासवरती आणि ॲक्सलरेशनवरती डिपेंडंट आहे. म्हणजे एक डिपेंडंट असते आणि बाकीच्या इनडिपेंडंट असतात. ओके, जसं की सुरुवात करूया आपण. ह्याच्यामध्ये फोर्स आहे, फिजिकल क्वांटिटीमध्ये फोर्स आहे, नंतर ह्याच्यामध्ये मास आहे आणि नंतर ॲक्सलरेशन आहे. हे स्मॉल ए ॲक्सलरेशनसाठी मी वापरतो आहे. याचे युनिट्ससुद्धा माहिती आहेत आणि याचे डायमेन्शनसुद्धा आपल्याला माहिती आहेत. म्हणजे काही अडचणच नाही हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. मग याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, फोर्स डिपेंड्स अपॉन द मास, नाहीतरी असंच आहे, डायरेक्टली आपण लिहू शकतो. फोर्स डिपेंड्स अपॉन द ॲक्सलरेशन, या टाईपमध्ये आपण प्रपोर्शनॅलिटी घ्यायचं याला डायरेक्टली, काही अडचण नाही आहे. इन्व्हर्सली घ्यायची गरज नाही, डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये घेऊन टाकायचं आहे सरळ. आणि आपल्याला माहिती आहे मॅथमॅटिक्सच्या रूलप्रमाणे आपण ही प्रपोर्शनॅलिटी आणि ही प्रपोर्शनॅलिटी रिमूव्ह करत असतो आणि एक कॉन्स्टंट वापरत असतो आपण तिथे. त्याच टाईपमध्ये एक तर मी काय करतो, 2 फोर्सऐवजी एकच फोर्स लिहितो. चला, एकच फोर्स लिहिला असा इथं, आणि हे डायरेक्टली प्रपोर्शनल जे आहे त्याला मी रिमूव्ह करतो आणि तिथे एक कॉन्स्टंट ठेवतो के, आणि मी इथं लिहितो हे एम इंटू ए या टाईपमध्ये. ओके, हे माझं फायनल इक्वेशन नाही आहे. फायनल इक्वेशन आता येणार आहे, मी डायमेन्शनल ॲनालिसिसची मदत घेणार आहे, त्यावरून माझं फायनल इक्वेशन एस्टॅब्लिश होणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी डायरेक्टली एमच का लिहिलं बरं, एम स्क्वेअर किंवा एम क्यूब किंवा ए स्क्वेअर किंवा ए क्यूब असं का नाही लिहिलं, तर ती स्टेप इथनंच मला सांगायची. रिपीट, फोर्स इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एम, त्याच्या पॉवर, त्या डोक्यावरती मी काहीतरी एक्स लिहितो, मला एक्सची किंमत माहीत नाही, ते एम स्क्वेअर आहे का एम 1/2 आहे ती त्यावरती, अंडररूटमध्ये आहे एम का एम क्यूब आहे हे मला माहीत नाही. म्हणून मी सुरुवातीलाच इथं लिहिणार आहे एमच्या डोक्यावरती एक्स आणि एच्या डोक्यावरती असं वाय. एक्झाम्पल, म्हणजे फोर्स इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एम टू द पॉवर एक्स, फोर्स इज अ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द ए टू द पॉवर वाय या टाईपमध्ये. म्हणून हे इकडेही आलं जशास तसं, इथंही आलं जशास तसं. आता हे नेमकं आहे कसं हे मला कसं काय माहीत असणार. फोर्स इक्वल्स टू एम स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर आहे का फोर्स इक्वल्स टू एम स्क्वेअर ए क्यूब आहे, की फोर्स इक्वल्स टू असं एम ए क्यूब आहे, हे मला काहीच माहीत नाही. हे एम रेस टू 4 ए स्क्वेअर असं आहे, काहीच माहीत नाही मला. हे का आणखी असं आहे फोर्स इक्वल्स टू एम ए, हे माहीत नाही आहे मला. ओके, तुम्ही म्हणता सर के कुठं सोडलं. आता याच्यामध्ये कसं असतं, के जो असतो ना, ध्यानात ठेवायचा, के हा कॉन्स्टंट आहे, त्याला आपण डायमेन्शनलेस कॉन्स्टंट म्हणतो. आपण काय केलं आहे, हे प्रपोर्शनॅलिटी काढलं आहे, हे प्रपोर्शनॅलिटी काढलं आहे, याच्या मोबाईलला आपण के ठेवलं आहे. के हा डायमेन्शनलेस कॉन्स्टंट असतो. म्हणजे कसं, जर तुम्हाला विचारले केचे डायमेन्शन्स, त्याचे डायमेन्शन्स असतील M0, L0 आणि T0 या टाईपमध्ये. हे झाले आपले हे केचे डायमेन्शन्स. ओके, हे झाले आपले केचे डायमेन्शन्स. म्हणजे आता पुढे तर आपल्याला केचे डायमेन्शन्स घ्यायची गरज नाही आहे. आता आपलं प्रिन्सिपल जे आहे, ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशन नंबर 1 तेच आपण इथं वापरूया. काय असणार ते ॲप्लिकेशन बघा, डायमेन्शन ऑफ LHS इक्वल्स टू डायमेन्शन्स ऑफ RHS या टाईपमध्ये. हे असं असतं आहे. एखादं जर इक्वेशन असेल फिजिकल फिनॉमिना एक्सप्रेस करणारं तर हे असं असतं आहे. ओके, मग आता ह्याच्यामध्ये डायमेन्शन्स ऑफ फोर्सचे डायमेन्शन्स काय असणार आहे, डायमेन्शन ऑफ F इक्वल्स टू डायमेन्शन्स ऑफ काय असणार इथं, हे मास त्या डोक्यावरती आहे एक्स आणि इकडं आहे ॲक्सलरेशन त्या डोक्यावरती आहे वाय या टाईपमध्ये. मग फोर्सचे डायमेन्शन्स काय आहेत, स्टँडर्ड आहेत, M1 L1 आणि हे इकडं आहे T-2 या टाईपमध्ये. ओके, इक्वल्स टू डायमेन्शन्स ऑफ केचे डायमेन्शन्स लिहायची गरज आहे का नाही,
डायमेन्शनलेस पॅरामीटर आहे. इकडं काय आहे यम म्हणल्यानंतर इथं काय आलं हे कॅपिटल यम, त्याला डोक्यावरती एक्स. इकडं काय आहे ॲक्सलरेशन, ॲक्सलरेशनचे डायमेन्शन्स काय आहेत m0, इकडं असतं हे l, काय असणार इथं 1, आणि इकडं असणार हे t-2 आणि बाहेर आहे y. या टाईपमध्ये चालतं, हे काही अडचण नाही. कारण मला एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्यात, मला माहीत नाही नेमकं कुठलं आहे, तर हे आन्सर कुठलं आहे हे माहीत नाही, म्हणून माझे हे सगळे अथक परिश्रम चाललेले आहेत. आता याच्यामध्ये बघूया आपण. आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये तर माहिती आहे एक्झाम्पल यमच्या डोक्यावर 2 आहेत आणि एमच्या डोक्यावर इथं एक्झाम्पल 3 आहेत. जर बेस सेम असेल आणि ह्यांच्यामध्ये जर मल्टिप्लिकेशन असेल तर मी यांना ॲड करू शकतो, बरोबर आहे की नाही. ॲड करू शकतो यांना, m⁵ लिहू शकतो मी याला. किंवा माझ्याकडे असं आहे m3 आहे, इथं m² आहे, ह्यांना मी डिवाईड पण करू शकतो. इकडं बेस सेम आहे, म्हणजे त्यांच्या दोघात इथला m लिहिण्यापेक्षा मी एकच m लिहिला, हा वरती जाईल मायनस होईल, म्हणजे इथं राहिलं 1. बेसिक आहे मॅथमॅटिक्सचं, हे बेसिक्स आहे. त्याच टाईपमध्ये इकडे मी वर्कआउट करतो. हे mx इथं लिहिलं मी जशाच तसं, त्याला थोडंसं आतमध्ये घ्या, वायला सेपरेट नका ठेवू त्याला असं. हे m0 राहील. हे तुम्ही असं नाही म्हणू शकत की m0y नाही, इथं 0 आहे आणि ते y आहे, यांचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर 0 येणार आहे. हे ly आणि इकडं असणार हे t-2y. ओके, आलं आहे आपलं फायनल आन्सर जवळपास m1 l1 t-2. ओके, आपण नवीन रिलेशन इस्टॅब्लिश करतो आहे. फक्त फिजिकल क्वांटिटीज माहिती आहेत आपल्याला, त्याच्यावरून आपण नवीन इक्वेशनच तयार करू लागलो आहेत. असे नवीन इक्वेशनसुद्धा कॉम्प्लिकेटेड तयार करू शकतो आपण. आता मला कंपॅरिझन करायचं आहे, किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये म्हणू शकता एक स्टेप, इकडचा m आणि इकडचा हे mx, m0 आणि mx, मी ह्याच्या मोबाईलात फक्त mxच लिहितो ना, असं का mx+0 लिहितो, गरज नाही आहे. इथं हे ly, हे t-2y. ओके, इकडं जशाच तसं m1 l1 t-2. ठीक आहे, याचा बेस आणि याचा बेस सेम आहे, तर पॉवरचं कंपॅरिझन. इकडं 1 आहे आणि तिकडं x आहे, म्हणजे xची व्हॅल्यू भेटली आपल्याला 1. आला आपला पहिलाच पॉईंट. इकडे l आहे, इकडे l आहे डोक्यावरती, इकडं 1 आहे आणि तिकडे डोक्यावरती y आहे, आली आपली yची व्हॅल्यू. मग याला कम्पेअर करायची काय गरज आहे, त्याला कम्पेअर केलं तर तेच येणार आहे. t आहे, ह्याच्या डोक्यावरती -2 आहेत, त्याच्या डोक्यावरती -2y आहे. हे -1 तर प्लस, हे 2 कॅन्सल, y = 1. म्हणजे आपल्या एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यूज भेटल्यात. आता एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यूज भेटल्यात, म्हणजे आपण आपलं फायनल आन्सर इथं नोट डाऊन करू शकतो. काय होतं आपलं फायनल आन्सर बघा. सुरुवात कुठनं केली होती आपण, इथनं सुरुवात केली होती. काय आहे ह्या क्वेश्चनमध्ये, काय आहे फोर्स इक्वल्स टू मास, किंवा त्याच्याही व्यतिरिक्त मी असं लिहू शकतो k m⁻x आणि इथं ॲक्सलेशन पॉवर y. आता एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यूज भेटल्यात, x = 1 y = 1, म्हणजे फायनल आन्सर आलं माझं f = k m × a. हे आलं फायनल आन्सर. म्हणजे डायमेन्शनल ॲनालिसिसच्या मदतीनं मी एक नवीन इक्वेशन तयार केलं, बट याच्यामध्ये याचा हा एक ड्रॉबॅक आहे. जो काही इथं k आहे, केची ना मला व्हॅल्यू काढता येते डायमेन्शनल ॲनालिसिसच्या मदतीनं, बरोबर ना केचे डायमेन्शनल ॲनालिसिसच्या मदतीनं फाइंड आउट करता येतात. कारण प्रत्येकच कॉन्स्टंट हा डायमेन्शनलेस असतो असं नाही, जे की आपल्याला पुढं बघायचं आहे. फार सोपे कन्सेप्ट्स आहेत हे. याच्यावरून एवढंच तर समजलं, डायमेन्शनल ॲनालिसिसच्या मदतीने आपण नवीन इक्वेशन तयार करू शकतो. ओके, तयार करू शकतो. हां, त्याचे थोडेसे लिमिटेशन्स आहेत, ते लिमिटेशन्स आपण नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करणार आहोत. हां, याच्यामध्ये हा जो कॉन्स्टंट आहे तो नंतर एक्सपेरिमेंटली फाइंड आउट केला गेला आणि तो सापडला आपल्याला 1. तो सापडतो 1 नाही तरी, म्हणून आपलं फायनल इक्वेशन जे आहे ते बनलं फोर्स इक्वल्स टू मास इंटू ॲक्सलरेशन, जे की न्यूटनचं सेकंड लॉ प्रमाणेच एक बेसिक इक्वेशन आहे. सो असे झाले आपले 3 ॲप्लिकेशन्स. काय बघितलं आपण पहिल्या ॲप्लिकेशनमध्ये, डायमेन्शनल ॲनालिसिसच्या मदतीनं आपण काय करू शकतो, एखाद्या इक्वेशनचा करेक्टनेस चेक करू शकतो LHS = RHS ना, पहिलं ॲप्लिकेशन. दुसरं ॲप्लिकेशन काय, कन्व्हर्जन ऑफ युनिट्स, SI सिस्टममधले CGSमध्ये किंवा CGSमधनं SIमध्ये आपण जम्प करू शकतो, किंवा अदर पण सिस्टममध्ये आपण जम्प करू शकतो. ॲप्लिकेशन नंबर 2. ॲप्लिकेशन नंबर 3, आपण काय करू शकतो, इस्टॅब्लिश द न्यू इक्वेशन्स, नवीन इक्वेशन्स आपण इस्टॅब्लिश करू शकतो. हे असे 3 मुख्य ॲप्लिकेशन्स आहेत. याचे बरेचसे क्वेश्चन्स आपल्याला पुढं सॉल्व करायचे आहेत. आपण पुढच्या क्लासेसमध्ये डिसॲडव्हान्टेजेस आणि बरेचसे क्वेश्चन्स आपण जे एक्झामला आलेले आहेत ते करणार आहोत. सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या इतरांसोबत तुम्ही शेअर करू शकता, चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि खाली दिलेल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही जॉईन करू शकता रेग्युलर अपडेट्ससाठी. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.